कोकण. जरी नाव जरी घेतले तरी मनाला समाधान वाटेल असे गर्द झाडीमध्ये वसलेले असे माझे गाव. तळेखजनवाडी, मुक्काम पोस्ट वृंदावन, तालुका राजापूर. चला तर मग आज आपण आपल्या कोकणाच्या एका सुंदर गावाची सफर करणार आहोत. निसर्ग, शांतता आणि गावाचे खरे सौंदर्य अनुभवायला चला माझ्यासोबत. जसे तुम्ही गावात प्रवेश कराल तसे दोन्ही बाजूला हिरवीगार अशी झाडे, स्वच्छ निळसर आकाश आणि पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला भेटेल. प्रथम आपल्या ब्लॉगची सुरुवात करणार आहोत देवाच्या दर्शनाने. हे आहे सर्वात जुने असे अत्यंत सुंदर असे आमची ग्रामदैवत श्री ब्रह्मदेवाचे मंदिर. चला तर मग देवाचे दर्शन घ्यायला जाऊयात. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे, गाव माझे, गाव माझे. अत्यंत सुंदर अशी दिसणारी ही आहे आमची शाळा. गर्दराई सावल्यानी कवडशांच्या रांगोळ्यांनी पावसाच्या पागोळ्यांनी सजे गाव माझे, गाव माझे, गाव माझे. जीवाला जी जीव देती, साधी भोळी माणसे ती जीवाला जी जीव देती. साखर प्रीती काळजातून किती झाडांनी वेढलेली आजीची माया वेडी हृदयाला पडे बेडी प्रेमाची ती अविट गोडी रुजे गाव माझे, गाव माझे, गाव माझे. हे आहे अत्यंत सुंदर असे निसर्गाने नटलेले दत्त मंदिर. डुंबलो कधी सागरात, हिंडलो दरी डोंगरात, हो डुंबलो कधी सागरात, हिंडलो दरी डोंगरात, हसलो खेळलो रोज अंगणात. झुरे मान गावासाठी जुने बंध जुन्या गाठी आठवांची डोळा दाटी सजे
हे आहे आमच्या गावचे क्रिकेट स्टेडियम. इथे मॅची खेळवल्या जातात. हे आहे आमच्या गावातले सर्वात जुने असे झाड. 150 वर्ष पूर्ण झाले त्यांना. कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाचं हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण गाई बैल वासरांची पहाट कोकण 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 गणपती पोळ्याचं दर्शन कोकण देवदेवतांचा महाल कोकण लालपरीचा प्रवास कोकण चिऱ्या कौलांच्या घरांचा कोकण आंबा काजू नारळी पोफळी कुळदाची पिठी अन सोलकढी भाकरी कालवणाची चव लय न्यारी कोकणाची बायू जेवणात भारी कोकण 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 विहिरीच्या पाण्याची चव निराळी शांती आनंदाची नदीच ग्वाही सारवलेला खडा मातीतले खेळ अशी गर्द छाया कुठे आता आपण एका सुंदर आणि शांत ठिकाणी आलो आहोत. ते म्हणजे आपल्या गावची नदी. बघा किती सुंदर दृश्य आहे इथे. शहराच्या धावपळीतून इथे आल्यावर खूपच शांत वाटते. ही आपली गावची नदी. अगदी लहानपणापासून मी इकडेच खेळलो आहोत, पोहायला शिकलो. या नदीतून माझ्या खूप आठवणी आहेत.
तुम्ही बघू शकता नदीचं पाणी किती स्वच्छ आणि निर्मळ आहे. इथे आजूबाजूला हिरवी झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाच्या कुशीत असल्यासारखं वाटते. सकाळी संध्याकाळी इकडे खूप लोक येतात. काही जण मासे पकडायला, काही जण फक्त शांतपणे इथे बसून निसर्गाचा आनंद घेतात. ही नदी विशिष्ट म्हणजे ती कधीच थांबत नाही, सतत वाहत असते, अगदी आपल्या आयुष्यासारखीच. किती अडचणी आल्या तरी पुढे जात राहायला पाहिजे हे जणू ही नदीच आपल्याला शिकवते. या उष्ण वातावरणात नदीच्या पाण्यात पाय बुडून बसणे हा एक वेगळाच अनुभव आहे. अशी निसर्गरम्य संध्याकाळ फक्त तुम्हाला कोकणातच अनुभवायला मिळेल. आता कोकणाचे आकर्षण असलेली लाल परी तुम्हाला थोड्याच वेळा दिसेल. माझ्या स्वप्नातलो हो माझं कोकण गाव, म्हणतो सोडून माका नको जा, सोडून माका नको जा, सोडून माका नको जा, सोडून माका नको जा. आता जे तुम्ही बघत आहात ते आहे गर्ददाढीत वसलेलं लाल मातीचं अंगण असलेलं चिऱ्याच्या भिंतीचं कौलारू घर. हे आहे कोकणातील माझे घर. माझ्या स्वप्नातलो हो माझं कोकण गाव, म्हणतो आता मी व्हिडिओमध्ये माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोडून माका नको जा, सोडून माका नको जा, सोडून माका नको जा, सोडून माका नको जा.
माझ्या स्वप्नातलो ह्यो माझो कोकण गाव म्हणतो सोडू